पैशाची काळजी भासू नये म्हणून गुंतवणूक करावी की पैशाची काळजी वाढली म्हणून गुंतवणूक करावी? इस्टेट प्लॅनिंग वयाच्या 40व्या वर्षी सुरुवात केली पाहिजे की इस्टेट झाल्यावर बघू असा विचार करून वयाच्या 60व्या वर्षी? रिटायरमेंट प्लॅनिंग 35व्या वर्षी सुरू केलेली बेटर की 55व्या वर्षी? मुलाच्या उच्च शिक्षणाची प्लॅनिंग हे ते लहान असताना करावी की ते जेव्हा 8वी-9वीत मोठे झाल्यानंतर करावी? हेल्थ इन्शुरन्सचं बिल 5 लाख रुपये येऊन खिशाला खड्डा पडू नये म्हणून घ्यावं की 5 लाख रुपयाची FD मोडल्यानंतर हेल्थ इन्शुरन्स घ्यावा? इन्व्हेस्टमेंटबद्दल लोकांना विचारलं जातं, त्यावेळेस त्यांच्या मनात काही भ्रम देखील नसतात. ते भ्रम काय असतात ते आपण बघूयाच. आर्थिक नियोजन, गुंतवणूक वगैरे करून सगळा पैसा जर तिकडे लावला तर स्वतःसाठी जगायचं कधी? आयुष्य कधी जगायचं? असा लोकांचा प्रश्न असतो. खरं तर आर्थिक नियोजन करून जर तुम्ही प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर जर खर्च केला ना तर ते गिल्ट फ्री खर्च असेल, गिल्ट फ्री स्पेंडिंग असेल आणि त्यामध्ये तुम्ही जास्त आयुष्य जगाल. दुसरा प्रश्न असतो लोकांचा की यूट्यूबवरती वगैरे किंवा इंटरनेटवरती सगळीच माहिती मिळते. मी व्हिडिओज बघून ट्रेडिंग वगैरे शिकेल, गुंतवणूक शिकेल आणि त्यातून पैसा बनवेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सगळी माहिती विखुरलेली असते. कुठल्याही प्रकारे त्या माहितीला क्रम नसतो. काही ठिकाणी ती माहिती अपूर्ण असते. व्हिडिओज बघून इंटरनेटवरती ज्ञान मिळू शकतं, पण आत्मविश्वास आणि पैसा बनवण्यासाठी जी मानसिकता लागते ती ते व्हिडिओज किंवा इंटरनेट देऊ शकत नाही. लोकांचा अजून एक भ्रम आहे की मी 10,000, 20,000, 30,000 अशी प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करतो, त्यामुळे मी नक्कीच आर्थिक स्वातंत्र्य मिळवेल असा लोकांचा विचार असतो. पण खरं तर तुम्ही स्वतःच्या उत्पन्नाच्या आणि तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या तुलनेत जे योग्य गुंतवणूक आहे ती करताय का हे तपासणं जास्त गरजेचं आहे. आता या सगळ्यावरती उपाय काय? उपाय एकच, अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम होणे. अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम व्हायचं असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. अर्थसाक्षर म्हणजे मला स्वतः शिकायचं आहे, गुंतवणुकीबद्दल व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे आणि नंतर गुंतवणूक करायची. यासाठी आपले फ्री आणि पेड दोन्ही प्रकारचे वर्कशॉप उपलब्ध आहेत. अर्थसक्षम म्हणजे मला गुंतवणूक करायची आहे पण शिकण्यासाठी मला सध्या वेळ नाही, हळूहळू मी शिकेल देखील, पण मला आधी गुंतवणूक सुरू करायची आहे. यासाठी आपण पर्सनलाइज फायनान्शियल प्लॅनिंग करतो आणि लोकांची गुंतवणूक करतो. कशाही प्रकारे जरी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, सुरुवात करायची आहे किंवा आर्थिक साक्षर व्हायचं आहे तर आम्ही पाठवलेल्या मेसेजला येस असा रिप्लाय द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे त्यावरती फोन करा. शेवटी निर्णय तुमचा, सहकार्य आमचे.